नमस्कार मित्रांनो, तुमचं किंवा तुम्हाला तुमच्या घरातील व्यक्तीचं कुणाचं जर मतदान कार्ड काढायचं असेल, तर तुम्ही अगदी घरबसल्या 5 मिनिटांमध्ये काढू शकता व यादीत नाव लावू शकता, फक्त आधार कार्डच्या माध्यमातून. तर हे कशा पद्धतीने ॲप्लायची प्रोसेस करायची याबद्दलची संपूर्ण अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. चॅनलवरती जर नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा. ही माहिती महत्त्वाची वाटल्यास आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. यासाठी तुम्हाला सर्वप्रथम Google Play Storeवरती यायचं आहे आणि वोटर हेल्पलाईन नावाचं ॲप्लिकेशन सर्च करायचं आहे आणि इन्स्टॉल करायचं आहे. ज्यांच्याकडे ऑलरेडी इन्स्टॉल असेल त्यांना अपडेट करायचं आहे आणि ज्यांच्याकडे नसेल त्यांना नवीन इन्स्टॉल करायचं. माझ्याकडे ऑलरेडी इन्स्टॉल आहे, मी याला ओपन केलेलं आहे. याला ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे न्यू युजर नावाचा ऑप्शन दिसेल. या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे, सेंड OTP करायचा आहे. त्यानंतर फर्स्ट नेम टाकायचं आहे आणि लास्ट नेम टाकायचा आहे. पासवर्ड इथे तयार करायचा आहे, तुमचं नाव @123 आणि इथे OTP टाकायचा आहे. इत्यादी माहिती टाकल्यानंतर सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सबमिट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे काही अकाउंट आहे ते इथे सक्सेसफुल तयार होऊन जाईल. ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर आता लॉगिन करायचं आहे. लॉगिन करण्यासाठी मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून सेंड OTP वरती क्लिक करायचा आहे. जो तुम्ही नंबरवरती अकाउंट उघडलेला आहे त्या नंबरवरती OTP येईल. OTP टाकून इथे लॉगिन करायचं आहे. तर आता आपल्याला OTP आलेला आहे आणि पासवर्डसुद्धा आपण टाकलेला आहे. OTP टाकल्यानंतर तुम्हाला इथे लॉगिन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर इथे लॉगिन केल्यानंतर अशा पद्धतीचा डॅशबोर्ड दिसेल. यामध्ये वोटर रजिस्ट्रेशनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे किंवा वोटर सर्व्हिसेस. त्यानंतर तुम्हाला खाली इथे विविध फॉर्म दिसतील. फॉर्म नंबर 7, फॉर्म नंबर 6, फॉर्म नंबर 8, फॉर्म नंबर 6B कशासाठी कोणता फॉर्म आहे ते सुद्धा पाहू शकता. आपल्याला फॉर्म 6वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर लेट स्टार्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला विचारेल आर यू अप्लाइंग फॉर फर्स्ट टाईम वोटर ID कार्ड, तर इथे यस करायचं आहे. यस आय एम अप्लाइंग फॉर फर्स्ट टाईम आणि नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीची डॅशबोर्ड दिसेल. यामध्ये तुम्हाला तुमचं स्टेट, डिस्ट्रिक्ट, असेंब्ली म्हणजे विधानसभा क्षेत्र, डेट ऑफ बर्थ आणि जे काही एजचं प्रूफ देणार आहात तुम्ही ते डॉक्युमेंट तुम्हाला निवडायचं आहे. यामध्ये फक्त आधार कार्डच्या माध्यमातून तुम्ही हे करू शकता. आधार कार्ड सिलेक्ट करायचं आहे आणि अटॅचमध्ये आधार कार्ड अपलोड करायचं आहे. तर इत्यादी माहिती ती मी आता भरून घेतो. विधानसभा क्षेत्र माहीत नसेल तर तुमच्या घरातल्या कोणाच्या मतदान कार्डवरती बॅक साईडला असते ते तुम्ही पाहू शकता. सर्व माहिती भरलेली आहे मी. आता इथे आधार कार्ड सिलेक्ट केलं. आधार कार्डसुद्धा इथे अपलोडवरती क्लिक केल्यानंतर कॅमेरा आणि गॅलरी ओपन होईल. तर तुम्ही कॅमेऱ्याने फोटो काढूनसुद्धा अपलोड करू शकता किंवा गॅलरीमध्ये ऑलरेडी सेव्ह असेल तर याला सिलेक्ट करून सुद्धा अपलोड करू शकता. त्यानंतर प्रिव्ह्यू पाहायचा असेल तर प्रिव्ह्यूसुद्धा पाहू शकता व्यवस्थित अपलोड झालं की नाही. आणि त्यानंतर नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आता तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे. अपलोड पिक्चरवरती क्लिक करायचं आहे. सेम तुम्हाला गॅलरी ओपन होईल आणि कॅमेऱ्याचा ऑप्शन ओपन होईल. तर ऑलरेडी तुमच्याकडे सेव्ह असेल फोटो तर गॅलरीमधून तुम्ही अपलोड करू शकता. माझ्याकडे सेव्ह आहे म्हणून मी ते गॅलरीमधून अपलोड करून घेतो फोटो. अशा पद्धतीने तुम्हाला जे काही राईटवरती क्लिक करून अपलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर जेंडर निवडायचं आहे, मेल फिमेल. तर इथे मेलवरती क्लिक केलेलं आहे. आता नाव टाकायचं आहे. नाव टाकत असताना फर्स्ट नेम आणि मिडल नेम पहिल्या ह्याच्यात टाकायचं आहे. त्यानंतर मराठीमध्ये खाली येऊन जाईल. त्यानंतर सरनेम टाकत असताना इंग्लिशमध्ये सरनेम टाकायचं आहे, मराठीमध्ये सुद्धा सरनेम व्यवस्थित येऊन जाईल. अशा पद्धतीने तुम्हाला व्यवस्थित नाव टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला आधारची डिटेलमध्ये आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे तुमचा. त्यानंतर रिलेटिव्हचा मोबाईल नंबर टाकायचं काम नाही आणि ईमेल ID सुद्धा काही आवश्यकता राहणार नाही. त्यानंतर डायरेक्ट तुम्हाला बस या पेजवरती एवढीच माहिती तुम्हाला भरायची आहे. त्यानंतर एवढी माहिती आता इथे भरून घेतो मी. फोटो अपलोड केलेला आहे आपण. फर्स्ट नेम आणि जे काही मिडल नेम आहे ते नाव टाकायचं. अशा पद्धतीने मी नावसुद्धा टाकलेलं आहे. माहिती ब्लर करतो थोडी प्रायव्हसी पॉलिसीमुळे. फर्स्ट नेम मिडल नेम टाकायचं. त्यानंतर मराठीमध्ये नाव दिसेल. रिजनल लँग्वेज आणि इंग्लिशमध्ये नाव व्यवस्थित टाकायचं. त्यानंतर आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे. बाकी यावरती कोणतं जी काही माहिती आहे भरायचं काम नाही. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला रिलेटिव्हमध्ये कुणाचं नाव टाकायचं आहे तर इथे फादरचं नाव ऑप्शन निवडा आणि फादरचं तुम्हाला इथे नाव टाकायचं आहे. फादरचं फर्स्ट नेम मिडल नेम इंग्लिशमध्ये, त्यानंतर मराठीमध्ये येऊन जाईल आणि सरनेम टाकायचं आहे इंग्लिशमध्ये, त्यानंतर मराठीमध्ये रिजनल लँग्वेजमध्ये फादरचं सरनेम येऊन जाईल. किंवा लग्न झालेली महिला असेल तर हजबंडचं नावसुद्धा इथे टाकू शकतात. तर हे मेलचा फॉर्म आहे म्हणून मी इथे फादर सिलेक्ट केलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला जे काही रिलेटिव्हचं रिलेशन आणि रिलेटिव्हचं इंग्लिशमध्ये मराठीमध्ये नाव इथे व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे. मी सर्व टाकलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शनवरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण माहिती दिसेल. आता तुम्हाला ॲड्रेसची डिटेल टाकायची आहे. ॲड्रेसमध्ये संपूर्ण तुमचं जे काही आधार कार्डनुसार ॲड्रेस आहे ते ॲड्रेस टाकायचा आहे. बिल्डिंग वगैरे, एरिया, लोकॅलिटी, नंतर विलेज, तालुका, पोस्ट ऑफिस, मराठीमध्ये इंग्लिशमध्ये नाव टाकायचं आहे. पिनकोड, तहसील, त्यानंतर तालुका आणि जे काही प्रूफ देणार आहेत ॲड्रेस प्रूफमधून आधार कार्ड निवडा आणि इथे अपलोडवरती क्लिक करून आधार कार्ड अपलोड करायचं आहे. रिलेशन टाईपमध्ये ज्यांचं तुम्हाला घरातील एका व्यक्तीचं मतदान कार्ड रेफरन्ससाठी द्यायचं आहे तर ते तुम्ही ते त्याची माहितीसुद्धा देऊ शकता. तर फादर असेल तुमच्याकडे मतदान कार्ड तर फादर ऑप्शन सिलेक्ट करून फादरचं खाली नाव टाकायचं आहे फादरचं आणि फादरचा जे काही मतदान कार्डचा नंबर आहे एपिक नंबर तो टाकायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला ॲड्रेस आणि जे काही रिलेशन टाईप आहे आणि
जे काही वोटर कार्ड तुम्ही देणार आहात रेफरन्समध्ये ते तुम्हाला या पेजवरती व्यवस्थित माहिती टाकून घ्यायची आहे. तर आता मी सर्व माहिती इथे टाकून घेतलेली आहे. अशा पद्धतीने इथे तुम्हाला व्यवस्थित टाकायची आहे माहिती आणि जे काही रिलेशनचं टाईप आहे किंवा मतदान कार्डची तुम्ही माहिती देणार असाल घरातील एका कुटुंबातील कोणाचाही तुम्ही इथे मतदान कार्डचा नंबर ज्या व्यक्तीचा देसाल त्याचं नाव आणि नंबर तुम्हाला इथे टाकायचा जेणेकरून त्यांच्याच आजूबाजूला तुमचं मतदान यादीमध्ये नाव तुम्हाला लवकर दिसेल. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण माहिती एकदा वरती चेक करून घ्यायची आहे. बरोबर माहिती टाकलेली आहे का? जे काही तुम्ही मतदान कार्डचा नंबर टाकत आहात ते व्यवस्थित टाकायचा आहे जेणेकरून तुमचं जे की घरातील कुटुंब असतील त्यांच्याच नावाच्या आजूबाजूला यादीमध्ये नाव दिसेल. तर आता नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे काही तुमच्या शहराचं गावाचं नाव इथे तुमचा जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर गावात किंवा शहराचं नाव टाकायचं आहे, तालुका निवडायचा आहे आणि त्यानंतर इथे तुमचं जे काही डेट आहे या जे काही तुम्ही ॲड्रेस टाकलेला या ॲड्रेसवरती किती वर्षापासून राहता. जन्मापासून राहत असाल तर तुमची डेट ऑफ बर्थ इथे कॅलेंडरमधून सिलेक्ट करून टाका. तर केव्हापासून राहत असाल ती तुम्हाला डेट इथे टाकायची आहे. तर मी जन्मापासून सिलेक्ट केलेलं आहे इथे त्यामुळे मी डेट ऑफ बर्थ टाकली. त्यानंतर खाली यायचं आहे. तुमचं नाव दिसेल नेम ऑफ द ॲप्लिकंटमध्ये आणि इथे जे काही ठिकाण आहे तुमचं ते गावाचं किंवा तुमच्या शहराचं नाव इथे टाकायचं आहे आणि डन नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. डन केल्यानंतर तुमच्यासमोर संपूर्ण फॉर्म दिसेल. तुमचं इंग्लिशमध्ये मराठीमध्ये नाव चेक करायचं आहे, सरनेम चेक करायचं आहे, नंतर डेट ऑफ बर्थ चेक करायची आहे, जेंडर, त्यानंतर मोबाईल नंबर, त्यानंतर आधार कार्डचा नंबर, ॲड्रेस मराठीमध्ये इंग्लिशमध्ये बरोबर टाकलेला आहे का तो संपूर्ण ॲड्रेस चेक करायचा आहे आणि त्यानंतर तुमची जी काही असेंब्ली वगैरे असेल त्याची डिटेलसुद्धा तुम्हाला चेक करायची आहे. तर अशा पद्धतीने तुमचा संपूर्ण फॉर्म दिसेल. आत्ताच काही याच्यामध्ये एडिट करायचं असेल तर तुम्ही याला जे काही गुणाकाराचं चिन्ह आहे त्यावरती क्लिक करून पुन्हा बॅक जाऊन एडिट करू शकता. एकदा सक्सेसफुल फायनल सबमिट केल्यानंतर तुम्हाला कुठल्याही याच्यामध्ये एडिट करता येणार नाही. तर अशा पद्धतीने संपूर्ण डिटेल तुम्हाला ॲड्रेस वगैरे चेक करायचा आहे. संपूर्ण माहिती इथे बरोबर असेल. जे काही रेफरन्स नंबर दिलेला आहे तुम्ही मतदान कार्डचा तो नंबर, त्यांचं नाव आणि जे काही डॉक्युमेंट अपलोड केलेले आहे ॲड्रेस प्रूफ आणि एज प्रूफ म्हणून ते डॉक्युमेंट व्यवस्थित दिसत आहे का तुम्हाला हे सुद्धा तुम्हाला चेक करायचं आहे. तर सर्व डॉक्युमेंट कोणते अपलोड केले तुम्हाला दिसेल. संपूर्ण माहिती बरोबर असेल तर तुम्हाला कन्फर्म नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. कन्फर्म केल्यानंतर तुम्हाला एक रेफरन्स आय डी मिळेल. ही आय डी कॉपी करायची आहे. कॉपी केल्यानंतर किंवा याचा तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा आहे. त्यानंतर याचं तुम्हाला स्टेटस चेक करायचं आहे. स्टेटस कसं चेक करायचं याचा तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल खाली प्लेलिस्टमध्ये. ते स्टेटस चेक केल्यानंतर तुमचं 8 ते 15 दिवसामध्ये हे कार्ड ॲप्रूव्ह होईल. ॲप्रूव्ह झाल्यानंतर हे कार्ड कशा पद्धतीने डाउनलोड करायचं PDF फाईलमध्ये याचासुद्धा तुम्हाला प्लेलिस्टमध्ये खाली व्हिडिओ मिळेल. तो व्हिडिओ तुम्ही पाहून तुमचं कार्ड डाउनलोड करू शकता आणि तुमचं काही दिवसामध्ये मतदान यादीमध्ये नाव लागून जाईल. तर आणि ओरिजिनल कार्ड तुम्हाला पोस्टाने 1 ते 2 महिन्यामध्ये येऊन जाईल. तर अशा पद्धतीने मित्रांनो फक्त आधार कार्डच्या माध्यमातून हे मतदान कार्ड घरबसल्या मोबाईलच्या माध्यमातून काढायचं होतं. धन्यवाद.